सर एक विचारू? तुम्हाला कसला स्ट्रेस आहे का? नाही म्हणजे मी तुम्हाला मीटिंग भर ऑब्झर्व करत होते, तुम्ही सतत त्या पेपर वेटशी खेळत होतात ना, म्हणून विचारलं. म्हटलं जेवताना तुम्हाला कंपनी द्यावी, नाहीतर त्याच विचारात तुम्ही जेवा. थँक्स, गुड ऑब्झर्वेशन. मग आता स्ट्रेस कसा घालवायचा तेही सांगा. एकदम सोपं आहे. तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीला फोन करा जिचा आपल्या ऑफिसशी किंवा तुमच्या या कामाशी काही संबंध नाही. अशी व्यक्ती कोण असेल? अशी एखादी व्यक्ती जिच्याशी बोलून तुम्हाला छान वाटतं किंवा रिलॅक्स्ड फील होतं. आहे, एक व्यक्ती आहे, माझी आई. असंही तिला सकाळपासून मी फोन नाही केला. ग्रेट. मग त्यांना ताबडतोब फोन करा. त्यांच्याशी बोलता बोलता त्यांच्या बरोबरचे लहानपणचे दिवस आठवा. आय एम शुअर सर, त्यातले तुम्हाला अनेक आनंदाचे क्षण आठवतील. ते क्षण तुम्ही पुन्हा एकदा एन्जॉय करा त्यांच्याशी बोलता बोलता. सर काय झालं? खरं सांगू मी, मला आता नुसत्या या विचारांनीच खूप फ्रेश वाटतंय. तरीही त्यांना फोन करा, म्हणजे त्यांनाही बरं वाटेल. सर यू कॅरी ऑन, मी येते. मला काहीही ऐकायचं नाहीये. तू माझ्या बरोबर फ्रूट प्लेट खायला येतोयस. मला ही फाईल कंप्लीट करायची आहे. ठीक आहे, नंतर करता येईल. मला त्या मात्र्यांचं पण बुकिंग बघायचं आहे. तेही नंतर करता येईल. हे बघ, जेवणापेक्षा खाण्यापेक्षा काहीही महत्वाचं नाहीये. मीटिंग सुद्धा नाही आणि फाईल सुद्धा नाही. झाली सगळी कारणं देऊन आता मला काही ऐकूच येत नाही. त्यामुळे चल. मिस रजनी, तुम्ही माझं प्लीज ऐका. बस, चल माझ्या. कुठे गेले हे दोघं? फ्रूट प्लेट खायला. काय झालं का लंच? सर काय मी काय म्हणतोय, फालतू गप्पा मारायला माझ्यापाशी वेळ नाहीये. चल. नंदिनी मॅडम मीटिंगसाठी बाहेर गेल्यात म्हणून, पण त्यांनी बनवलेलं लोणचं चांगलं झालंय. त्यांना कळलं ना, ते प्रत्येकासाठी एक एक बरणी देतील. अगदी चालेल, भारी झालेलं आहे कारण ते लोणचं. अरे अदिती, झाला लंच? मला वाटलं आधी लंच मग गप्पा, म्हणजे 4-5 तरी नक्की वाजतील. नाही, माझा आज उपास आहे. मला वाटलंच होतं. तरी मी सगळ्यांना सांगत असतो, खात्री असल्याशिवाय कोणाविषयी काही बोलत जाऊ नका. उगाच गैरसमज होतो, मग त्यातून भांडणं. अहो पण आज आहे काय? सगळ्यांचाच उपास आहे. जयचा उपास होता, या अदितीचा उपास आहे. जुई, तुझाही उपास आहे ना? अगं नाही ना, जुईला काही उपासाला दिवसभर लागत नाही. जेव्हा जयचा उपवास तेव्हा आपल्या जुईचा उपवास. हे पण मला जयचा आवडला, म्हणजे उगाच पोटावर अन्याय नको. मस्त गेलाय फ्रूट प्लेट खायला रजनी बरोबर. काय सांगता? म्हणजे आता संध्याकाळ उजाडेपर्यंत ते दोघं जण काही येत नाहीत. ए जुई, तू सुद्धा जायला पाहिजे होतस त्या दोघांबरोबर. नाही, मला तशी भूक नव्हती त्यावेळी. जुई बेबी, अगं तुला भुकेसाठी कोण म्हणलं जा म्हणून? कंपनी म्हणून जायचं, तेवढीच जायची कंपनी मिळाली असती ना. काय चाललंय काय? हा, बघावं तेव्हा गप्पा, हसणं, खिदळणं. लंच टाइम झाला ना, हादडलात ना. सर केबिन मध्ये आहेत याचं तरी भान ठेवा.
काय ग, नक्की फ्रूट प्लेटच खाल्लीस ना? हो. मग झालं काय तुला? हे बाई, काय केलं सांग ना. अगं म्हणजे काय, खूप मज्जा केली. वेळ कसा गेला कळलंच नाही. काय झालं ते सांगणार आहेस का? आजचा दिवस ना मी आयुष्यात विसरणार नाहीये. त्यालाही विसरू देणार नाही. आणि जय? मला काय विचारताय जयचं? गेला असेल कुठल्या तरी मीटिंगला, मला नाही माहित. सुहास, हे बघ, या ऑफिसला जॉईन झाल्यापासून आज पहिलं डील क्रॅक केलंय. त्याचा ऍडव्हान्स चेक. क्या बात है, कॉन्ग्रॅच्युलेशन्स यार, शाबास. ग्रेट, थँक्यू. खूप वाट बघितली यार या क्षणाची. टेन्शन यायला लागलं होतं माहिती आहे. कॉन्फिडन्स लूज होत होता. भीती वाटायला लागली होती. म्हटलं अविनाश सर आपल्याला हातात नारळ देतात की काय. असं कसं होईल? एवढा विश्वास आहे माझा तुझ्यावर. मला ना माहिती होतं तू थ्रू होशील म्हणून. चल इसी बात पे पावभाजी हो जाए. चला भैया 2 पावभाजी. मला माहिती होतं तू थ्रू होणार, पण ही खबर तू अदितीला दिलीस की नाही? मी लाख सांगेन रे, तिने ऐकायला पाहिजे ना. पण म्हणजे सध्या आदितीला रजनी फोबिया झालाय. अच्छा, म्हणजे ते त्या दिवशीचं अजून? हा, आणि त्यात आता आणखी भर पडली. अरे आदितीला जिथे तिथे रजनी दिसायला लागली. अरे तरी बरं, मी ऑफिसमध्ये त्या रजनीला मिस रजनी म्हणायला लागलो. आदितीच्या सांगण्यावरून मी आमचा पैशांचा प्रॉब्लेम विसरून तिच्याकडनं घेतलेले पैसे परत दिले. तरी आदितीचा राग कायम आहे. मला काही कळतच नाही रे. एकीकडे त्या रजनीने जीव नकोसा केलाय आणि एकीकडे आदिती तिच्यावरूनच माझा जीव घ्यायला निघाली. पण ह्या सगळ्यात मी काय करू काहीच कळत नाहीये. वा वा, मजा आहे तुझी. असं नशीब फार कमी लोकांच्या वाट्याला येतं. मजा कसली रे, डोंबलाची. आज त्या रजनीने मला जबरदस्ती फ्रूट प्लेट घ्यायला नेलं हाताला धरून. नशीब आदिती अविनाश सरांबरोबर लंच करत होती आणि तिने ते पाहिलं नाही. तिने पाहिलं असतं ना तर मग अजून वाट लागली असती माझी. अदिती अविनाश सरांबरोबर लंच? अरे पण तू तर म्हणालास ना तो फार खडूस आहे म्हणून. हा, खडूस तो आहे, पण सध्या आदिती खूप इम्प्रेस करते त्यांना. आता बघ ना, म्हणजे अविनाश सर सतत आदितीचं कौतुक करत असतात. आज तर तिने सरांबरोबर लंच केलं, पण मी याबद्दल काही बोलतोय का? नाही ना. मी घेतलं की नाही स्पोर्टिंग लीग? काय हसतोय काय? नाही काही नाही. मला ना इथे आसपास जळल्याचा वास येतोय रे. गप्पे, जळणं वगैरे काही नाही. हा, म्हणजे ऑफिस मधल्या बायका जेव्हा अविनाश सर आणि आदिती बद्दल बोलतात तेव्हा थोडा राग येतो. म्हणजे मला काही रिॲक्ट होता येत नाही ना तेव्हा तिकडे, म्हणून मग डोकं फिरतं. अरे पण तू आदितीशी बोलून घ्या. नाही, आपापसात वेळीच क्लिअर करून घ्या. या असल्या छोट्या कुरबुरींकडे दुर्लक्ष केलं ना पुढे जाऊन प्रकरण फार सिरियस होईल ना. जय, नाही रे, उलट ही अशी छोटी छोटी भांडणं, हे रुसवे फुगवे प्रेमाची रंगत वाढवतात. आणि आता आदितीचा रुसवा दूर करायचा दिवसही जवळ आलाय. तिचा वाढदिवस येतो ना रविवारी. मस्त सरप्राईज प्लॅन केलाय. काय म्हणतोस? काय ठरवलंय काय? तसा प्लॅन एकदम सिंपल आहे. म्हणजे बघ, सगळ्यात पहिले एखादी फिल्म, मग एखाद्या छानशा हॉटेलात जेवण आणि मग चौपाटी. फक्त आदिती आणि मी. गेले अनेक दिवस आम्हाला दोघांना एकमेकांना द्यायला असा वेळच मिळाला नाही. त्या सगळ्याची भरपाई करणार आहे. तो दिवस फक्त आमचाच. गुड. एन्जॉय करा दोघं. जय, आपल्या बँक अकाउंट मधल्या पैशांपेक्षा आपल्या आठवणींच्या पासबुक मध्ये अशा सुंदर क्षणांची नोंद झाली ना की आपलं जगणं सुंदर होतं. हा क्षण, ही वेळ वाया जाऊ देऊ नकोस. बरोबर आहे तुझं.
आता मी जातो आणि सगळ्यात आधी फिल्मची तिकीट्स बुक करतो, मग एखाद्या छानशा हॉटेलचं टेबल बुक करतो आणि मगच ऑफिसला जातो. क्या बात आहे. देव करो आणि तुझं हे सगळं प्लॅनिंग व्यवस्थित पार पडो. एन्जॉय. सॉरी तांगडे. ओके. जय आहेत ना. जय म्हणजे जय खानोलकर. जय खानोलकर. जय काय सर 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 मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मला वेळ नाहीये म्हटलं ना. हो थोडा वेळ द्या हो. मी काय सांगतोय ते एकदा ऐकून तर घ्या. मी तुम्हाला सिद्ध करून दाखवतो की मी चोर नाही आणि खरा चोर कोण आहे ते. हो मग आधी शोध लाव आणि मग बोल. आंगड्या, तू स्वतःला काय डिटेक्टिव्ह समजतोस काय? चल हो बाजूला, मला काम आहेत. आता कसं सांगू यांना. अरविंद सर, बोल विजय, काय काम? हा चेक सबनिसांकडून आलाय. डील क्रॅक झालं. सबनीसांची टूर. क्या बात आहे जय. वा वा. अशा प्रकारे जयने आपलं खातं उघडलेलं आहे. सबनीसांची टूर नक्की झाली आहे. खरं अभिनंदन तर तुझं करायला हवं अदिती. कसं आहे की तू जयला मदत केलीस म्हणून त्याचं अडलेलं गाडं सुरू झालंय, नाही का? अमित, तुला आदितीशी बोलायचं असेल ना तर तू डायरेक्ट बोललास तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यासाठी कारण शोधण्याची गरज नाही. खरंच खरं तर मी तुझ्यावर रागवले होते, पण आता तुला सगळं माफ. व्हेरी गुड. ए पण जय, असं काय केलंस रे तू? आम्ही का सांगू? सिक्रेट आहे आमचं, हो ना जय? ओ तांगडे, ते सरांचं टेबल प्लीज साफ करत जा. हॅलो, काय चाललंय? कसली मीटिंग आहे? अगं सबनीसांची टूर नक्की झाली आहे. खातं उघडलं साहेबांनी. क्या बात है जय, कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. काय झालं? काय झालं? सर, ते जयनी सबनीसांचं डील क्रॅक केलं ना, म्हणून त्याला कॉंग्रॅच्युलेशन म्हणतात. त्यात काय? आपल्या ऑफिसमध्ये असे डील रोज क्रॅक होतात. हे पहिलं डील क्रॅक झालं याचा आनंद आहेच आहे, पण जास्त आनंद तेव्हा होईल जेव्हा अशी डील रोज क्रॅक होतील. त्यासाठी एवढा मोठा कौतुक समारंभ करण्याची गरज नाहीये. आणि असं कौतुक जर करायचं असेल तर ते प्रत्येकाचं व्हायला हवं, आणि त्यासाठी प्रत्येकाने कामाला लागायला पाहिजे. तरी सुद्धा पहिलं डील क्रॅक केल्याबद्दल जय, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आदिती, तुझंही अभिनंदन. मला असं वाटतं की प्रत्येकाने आदितीकडनं तिचं डेडिकेशन शिकलं पाहिजे. प्रत्येकाची टार्गेट्स लवकर पूर्ण होतील. जय, इतकं मनाला नको लावून घेऊस. नेहमीच आहे यांचं. मला माहितीये ना तू किती मेहनत घेतलीस ते. बघितलं का आदिती, मी सांगितलं आणि तेच झालं. सरांनी जे म्हटलं तेच मी म्हटलं होतं, नाही का? हे बघ अमित,
या बाबतीत मी सरांशी बोलू शकते, घाबरत नाही कोणाला. हेलो, भांडताय काय? एवढा हॅपी मोमेंट आहे, भांडून वाया नका घालू यार. नाही नाही, प्रश्न भांडणाचा नाहीये. माझं म्हणणं एवढंच आहे की जर कौतुक करायचं असेल ना तर ते सगळ्यांचं झालं पाहिजे, ज्यांनी काम केलंय त्या प्रत्येकाचं. तेच तर मी म्हणतीये, आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांचं कौतुक करूया, सगळ्यांनी मिळून एक पार्टी करूया. हो ना, आपल्या ऑफिसच्या रूल प्रमाणे अदितीने तर पार्टी दिलेलीच नाहीये. पण जय, तू तरी पार्टी नक्की दे. आलं मस्त, तुझ्या घरी म्हणजे गिरगावला ना? नाही नाही, आता अख्खी फॅमिली शिफ्ट झाली आहे विरारला. विरार? काय रे, रोज घरी पोचतोस ना? विरारला पोचायला किती लेट होत असेल? हे आदिती, तू कुठे राहतेस? मी बांद्र्याला राहते. बेस्ट आहे. जय, तू आणि आदिती तुमच्या दोघांची सक्सेस पार्टी एकत्र द्या, आदितीच्या काका काकूंच्या घरी बँड्रामध्ये. हा, म्हणजे तुमचा खर्च अर्धा अर्धा होईल आणि आम्हाला विरारला नाही यावं लागणार बाबा. आदिती प्लीज हो म्हण ना. अगं, मी तर पार्टी म्हणजे काय असतं हे पण विसरायला लागलीये. ए आदिती, बोल ना. अगं म्हणून टाक हो, आम्ही सगळे आहोत तुझ्या मदतीला. सॉरी, पण मला जमेल असं वाटत नाही. हो, तुला मीटिंग असेल ना रात्री सुद्धा? मला वाटतं मलाही नाही जमणार नाही ना. पण एक काम करा ना, तुम्ही पार्टी करा, आम्ही डिनरला जातो कुठेतरी बाहेर. हॅलो, फालतूपणा बंद करा दोघ जण. पार्टी करायची असेल तर ती सगळ्यांनी मिळून करायची आणि ती सुद्धा आदितीच्या घरी. उगाच तुम्ही दोघं कुठेतरी जाणार, आम्ही सगळ्यांनी कुठेतरी जायचं असं चालणार नाहीये. हो ना आदिती? आदिती, हो ना? हो ना, बरोबर आहे. डन. मग या संडेला आदितीच्या काका काकूंच्या घरी बँड्रामध्ये पार्टी डन आहे. आता कोणी काही कारण सांगू नका प्लीज. आणि आपण 10-10:30 पर्यंत वाइंड अप करूया, म्हणजे सगळ्यांना वेळेत घरी जाता येईल. काय अरविंद काका? हो, म्हणजे अमरनाथ लोकल मिळेल मग. सो या संडेला आदितीच्या घरी बँड्राला पार्टी डन. काय नवरे, पार्टीला नाही येणार? काय तुम्ही पार्टीला येणार का असं विचारत होते. असल्या फालतू गोष्टींमध्ये मला इंटरेस्ट नाहीये. तुम्हाला जे काय करायचं ते तुम्ही करा. ओके, सो 3 cheers फॉर आदिती and जय. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. मी पण येणार पार्टीला. तू कशाला? हा, काही जाऊ नकोस, तुझी काही गरज नाहीये तिथे. काका, अहो असं का बोलताय? त्यांना येऊ द्यात ना, ते सुद्धा आपल्या ऑफिसचा एक भागच आहेत ना. तांगडे, तुम्ही सुद्धा या. बेस्ट. आपण एक काम करूया, आता जागा तर डन झालेली आहे, मेन्यू डिस्कस करूया आणि गेम्स. नाहीतर तिथे गेल्यावर ना ऐन वेळेला तू सांग होतं आणि मग आपण काही करत नाही. मला काय वाटतंय ना, तो दिवस ना असा मेमोरेबल झाला पाहिजे. सर सर, तू का माझं डोकं अहो, मी काय म्हणतो एकदा ऐकून तर घ्या. ठीक आहे, ऐकावा. तुमचे 5,000 तुम्हाला परत मिळाले असं समजा. दे. आता नाही पण मिळू शकतील. अहो, मी ज्या माणसाला पैसे दिले ना, तो माणूस आपल्या जय सरांविषयी विचारत होता.